मच्छी फ्राय। नमस्कार भावा बहिणींनो, कसे आहेत? मजेत ना? चला तर आपण आज एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। आपण आहे ना आता मच्छी फ्राय करणार आहे। त्यासाठी तव्यावरती तेल ओतलेलं आहे आणि आपण करली आणि खुप्पा मच्छी घेतलेली आहे, तिला आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि त्याच्यावरती आपण आहे ना आपला घरगुती मसाला, मीठ आणि लिंबू पिळून थोड्या वेळ आहे ना मॅग्नेटला ठेवून दिलं तर मग नंतर आपण काय केलं माहिती का, ते मॅग्नेट झाल्यावरती आपण तेलात सोडली आणि रवा काही लावायचं नाही, कारण की करली आहे ना कडक होती आणि खुप्पा पण असा कडक होतो। आणि आपण रवा वगैरे जर लावला ना तर तो दाताखाली थोडा टस पण लागतो। आणि याला क्रंची पण स्लो गॅसवर सोडून द्यायचे, टाकून स्लो गॅसवरती शिजवून द्यायचे, मग ती एकदम कडक क्रंची होती मस्तपैकी, कशी चणचणीत आणि झणझणीत। आमची एका सबस्क्रायबरची रिक्वेस्ट होती की ताई मच्छीची रेसिपी दाखवा, आता त्यांच्यासाठी स्पेशल फ्राय करून दाखवली। एक दिवस आपण रस्सा मच्छी करून दाखवूया त्यांच्यासाठी। मग बघा आपण कशी मस्त तेलात आता पलटून घेतोय, बघा कशी निघते ना। आणि लय उलातणी पण नाही मारायची का, उलातणीचे कोचे पण ते ऑटोमॅटिकच सुटते। आपण स्लो गॅसवर जर ठेवली ना तर ती ऑटोमॅटिक व्यवस्थित अशी सुटते। लई उलटी पालटी पण नाही करत बसायची, नाही तर तुटून जाते ती। आणि करली तर चवेला एक नंबर लागते, जबरदस्त टेस्ट लागते करलीची, पण काटे खूप असतात त्यात। बघा आपली कशी व्यवस्थित प्रमाणे निघती, त्याच्यामुळे स्लो गॅसवर जास्त करून बनवायची, फास्ट गॅसवर नाही बनवायची। स्लो गॅसवर कशी कडक पण होते आणि कडक झाल्यावरती व्यवस्थितपणे आपली तव्याची पण निघते। यम्मी यम्मी मच्छी फ्राय। बघा आपली कशी झाली मच्छीची फ्राय। आता आपली मच्छी रेडी झालेली आहे, आपली कडक झालेली बघा। आपण प्लेटेमध्ये काढतो। आणि हा आपले व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आता आपल्याला जे आता आपण हे मुंडक्याच्या साईडचे पिसा असतात ना ते टाकलेले फ्राय व्हायला, यम्मी यम्मी, आणि ते पण झालेले आपले। बघा आता आपण प्लेटिंग केली, कशी दिसते आपली मच्छी, मस्त ना, एकदम झक्कास, बोले तो लल्लन टॉप। कशी चणचणीत झणझणीत, आलं का नाही तोंडाला पाणी? आवडल्या असल्या